नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मला मुंबईमध्ये 5 वर्ष झाली. या 5 वर्षात मी माझ्या गावाला विसरत चाललो होतो. तसं म्हणायला गेलो तर गावाला आता माझं कुणीच नव्हतं. त्यामुळे तिथं माझं येणं जाणं बंदच झालं होतं. असो, पण आता मला या हॉस्पिटलमध्ये जॉब लागल्यापासून आयुष्य थोडं बदलून गेलं आहे. हातात 4 पैसे आहेत. हॉस्पिटल म्हणजे मी काही डॉक्टर वगैरे नाही. मी पोस्टमार्टम करायचो. या कामाला 5 वर्ष झाली. पहिल्यांदा हे काम करण्यासाठी मी घाबरत होतो. घाबरायचो म्हणजे थोडी भीती वाटायचीच. पण त्यावेळी नवीनच मुंबईत आलो होतो. पैशाची इतकी कणकण होती की माझी भीती आपोआप नाहीशी झाली. रोज त्या खुर्चीवर बसून बॉडीची वाट पाहायची आणि बॉडी आल्यावर चिरफाड करायची. कधीकधी बॉडी इतक्या सडलेल्या असायच्या की बघूनच उलटी यायची. पण तरीही माझ्याशिवाय तिथे हे काम करायला कोणीच नव्हते. एके दिवशी असेच बसून मी एक बॉडी येणार होती तिचीच वाट पाहत बसलो. विचार करता करता अचानक पायाजवळून काहीतरी गेल्याचा भास झाला. मी दचकून उभा राहिलो. अंग घामाने भिजले. पण नंतर जवळ जाऊन पाहिले तर उंदीर होता. या उंदरांची रोजची कटकट होती. मी बॅगमधून मोबाईल काढला आणि टाइमपास करू लागलो. अचानक कुत्री जोरजोरात रडू लागली. यांचं मेल्यांचं रोजचंच आहे म्हणून हाड करून त्यांना हाकलवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. आज काय माहीत, पण थोडी भीती वाटत होती. एक वॉर्ड बॉय माझा मित्र होता. तो अधूनमधून यायचा, पण आज त्याची सुट्टी होती. वरून जरी सर्व शांत होतं तरी छातीत धडधड वाढलेली होती. हॉस्पिटलच्या त्या भागात जास्त करून लाईट नसायची. कुठेतरी बल्ब लावलेला असायचा. बघता बघता समोर लक्ष गेलं. समोरच एक काळी आकृती दिसली. ती आकृती बघून माझ्या काळजात धस्स झाले. ती आकृती जसजशी जवळ येऊ लागली तसतसे हृदयाचे ठोके वाढले. घसा कोरडा पडला. अशी भीती या अगोदर कधीच वाटली नव्हती. शर्ट पूर्ण घामाने भिजला. वाटलं कोणाला तरी हाक मारावी म्हणून मोबाईलवर नंबर डायल करायला गेलो. पण हात इतके थरथरत होते की नंबरही नीट डायल होत नव्हता. आणि अचानक माझ्या खांद्यावर हात पडला. मी भीतीने डोळे बंद केले. आवंढा गेला. अरे, घाबरतोस काय मित्रा? मी सुनील, तुझा गावाकडचा खास दोस्त. विसरलास ना? हे ऐकल्यावर मी मटकन डोळे उघडले आणि माझी भीती थोडी का होईना पण कमी झाली होती. अरे सुनील, तू इथं कसं काय? आणि मी इथं काम करतो हे तुला कसे माहीत? अरे, माझे मामा याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत म्हणून आलो होतो आणि मला अगोदरच समजले होते की तू इथे कामाला आहेस. जवळजवळ 10 मिनिट दोघं गप्पा मारत होतो. बाजूला कुत्री सारखी बघून भुंकत होती, पण मी लक्ष दिले नाही. त्यांचे रोजचेच होते. माझी भीती आता नाहीशी झाली होती, पण मला कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते. सुनीलच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे नैराश्य होते. मी विचारले, काय रे, तू असा काय? तुझ्या चेहऱ्यावरचे ते हास्य मला आता का दिसत नाही? अरे मित्रा, आता पहिल्यासारखं नाही रे, सगळं बदललं. मी विचारले, पण अरे काही नाही, जाऊ दे, चल मी जातो. असे बोलून तो उठला. इतक्यात समोरून बॉडी आली म्हणून मी ती ट्रॉली आणण्यासाठी गेलो.
बॉडी पूर्ण झाकलेली होती. म्हटलं आतमध्ये गेल्यावर पाहतो. रोजप्रमाणे आतमध्ये ती बॉडी घेऊन गेलो आणि दरवाजा लावला. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सुनील तर बाहेरच राहिला, म्हणून मी लगेच दरवाजा उघडला, पण तो बाहेर नव्हताच. शिवाय मी आत येतानाही दिसला नाही. लगेच कुठं गायब झाला हा? जाऊ दे, काम झाल्यावर बघतो, शोध काढतो त्याचा. असे बोलून मी बॉडीवरचा कापड काढला आणि बघता क्षणी मला धक्का बसला, कारण ही बॉडी दुसरी तिसरी कुणाची नसून सुनीलची होती. म्हणजे मी इतका वेळ त्याच्या आत्म्यासोबत बोलत होतो. भीतीने माझे अंग घामाने भिजून निघाले. वाटलं आजूबाजूला कोणीतरी आहे, त्याचा चेहरा मला बघतोय असं वाटत होतं. मित्र होता, पण तरीही मी घाबरलो होतो. इतका की कधी चक्कर येऊन पडलो ते मला कळलेच नाही. सकाळी शुद्ध आली तर हॉस्पिटलमध्ये होतो. आई आणि बायको जवळच बसल्या होत्या. काय रे, असं काय झालं की तू चक्कर येऊन पडलास आणि रात्रभर तुझं अंग पण गरम होतं? खूप वेळ झाला तू बाहेर आला नाहीस, म्हणून वॉर्ड बॉय बघायला गेला तर तू चक्कर येऊन पडला होतास. आता आईला कसं सांगू? दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला, पण पुन्हा त्या ठिकाणी काम करण्याची माझी हिंमत झाली नाही. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.